ख्रिस्त राजाचा सण, द फीस्ट ऑफ क्राइस्ट द युनिव्हर्सल किंग. उपासना वर्षातील हा कळस आहे. आपल्या अध्यात्माचा जणू काही तो उच्च बिंदू आहे. इट इज द क्लायमॅक्स ऑफ द लिटर्जिकल इयर. बट द चर्च प्रेझेंट्स इन द गॉस्पल Jesus as the king, not as a victor, but as a victim on the cross. कारण ह्याद्वारे ख्रिस्त सभा आपल्याला शिकवत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतला आहे. त्याने प्रेमाने सर्वांना जिंकला आहे. क्षमादानाने त्यांनी त्याची ताकद दाखवलेली आहे. त्याने आपल्या अंतःकरणामध्ये भीती नाही तर दया निर्माण केली आहे. त्याने आपल्या प्रती एक नम्र भाव निर्माण केला आहे. आणि म्हणून आपण आज ख्रिस्ताला धन्यवाद देतो, ख्रिस्ताचा जय जयकार करतो, ख्रिस्ताला उंचावतो. ख्रिस्त या राजाच्या या सणाद्वारे संत पॉल दुसऱ्या वाचनामध्ये कलेसिकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्याला बोध करत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं तारण केलं आहे आणि आपल्याला क्षमादान प्राप्त करून दिलं आहे. हेच त्याच्या राज्याचं जणू काही वैभव आहे. ख्रिस्ताचं राज्य प्रेमाचं होतं, ख्रिस्ताचं राज्य समेटाचं होतं, ख्रिस्ताचं राज्य ऐक्याचं होतं. आणि म्हणून आपण सर्वजण या ख्रिस्त राज्याच्या सभासदत्वामध्ये वाढत असताना कशा प्रकारे आपण ख्रिस्ताचे जणू काही अनुयायी आहेत त्यावर आपण चिंतन करूया. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपल्याला 3 प्रकारचे व्यक्तिमत्व पाहायला मिळतात. पहिला प्रकार जो आहे तो सर्व लोकांचा आहे. त्या वधस्तंभाच्या ठिकाणी काल्वारी येथे असंख्य लोकांची गर्दी जमली होती आणि हे सर्व लोक बघ्याची भूमिका, प्रेक्षकाची भूमिका बजावत होते. ते सगळेजण अंतःकरणामध्ये जणू काही विवळत होते. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होत्या, परंतु कृतीमध्ये ते शून्य होते. ते स्वतः काही करत नव्हते आणि इतरांनी एकत्रित येऊन काहीतरी करावं असंही त्यांना वाटत नव्हतं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ह्या व्यक्तिमत्वामध्ये मोडण्यासाठी सांगत नाही. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगतो, तुम्हाला माझे शिष्य व्हायचं असेल तर तुम्ही पुढे या, पाऊल पुढे उचला, आपला वधस्तंभ उचला आणि माझं अनुकरण करा. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपली श्रद्धा कृतीत आपल्याला उतरवायची आहे. आणि म्हणून आज जगामध्ये जो हिंसाचार आहे, जगामध्ये जी सत्यासाठी चढाओढ आहे, या सगळ्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी जणू काही प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ख्रिस्त राजा म्हणून संबोधत आहे, बोध करत आहे. आपल्याला तो आठवण करून देत आहे की आपण केवळ शांत राहायचं नाही, आपण केवळ बघायची भूमिका घ्यायची नाही, आपण केवळ भावनिक व्हायचं नाही, तर कृतीद्वारे आपण आपल्या श्रद्धेची साक्ष दिली पाहिजे. आणि म्हणून दुसऱ्यांच्या तारणासाठी, एकमेकांना क्षमा करण्यासाठी, एकमेकावर दया करण्यासाठी आणि देव राज्य प्रस्थापित करण्यासाठी, कार्यरत होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बोलावत आहे. दुसऱ्या प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये काल्वरीच्या वधस्तंभ इथे दिसत आहे. ते म्हणजे दृष्ट प्रवृत्तीचे व्यक्ती, जे सैनिक होते, जे शास्त्री परुषी होते, जे प्रभू येशू ख्रिस्ताला क्रुसावर खेळत होते, त्यांची भूमिका आपल्याला कशी दिसते. ते प्रभू येशू ख्रिस्ताला मोहत येत होते. ते म्हणत होते, तू राजा असेल तर खाली ये, स्वतःचं तारण कर आणि आमचं तारण कर. ते त्याला हिणावत होते, आता स्वतःचा बचाव कर. अशा प्रकारे त्याला मोहात टाकण्याचा ते प्रयत्न करत होते. अशाच प्रकारचा मोह प्रभू येशू ख्रिस्ताला सैतानाने त्याच्या मिशन कार्याची सुरुवात होण्या अगोदर जेव्हा तो 40 दिवस उपवास करतो आणि बाहेर येतो तेव्हा तशा प्रकारचा जणू काही प्रयत्न सैतानाने केला होता. ही दृष्ट प्रवृत्ती, ही सैतानी वृत्ती आज देखील समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अनेक ठिकाणी
आपल्याला अशा प्रकारचे मोह आपल्या समोर ठेवले जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त राजा आपल्याला शिकवत आहे की आपण या मोहांना बळी पडायचं नाही, या मोहांना आपण सामोरे जायचं नाही, तर या मोहावर आपण विजय मिळवला पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे की मरणामध्ये देखील शक्ती आहे, दुःख सहन करण्यामध्ये ताकद आहे, ते आपण दाखवायचं आहे. आपल्या जीवनामध्ये अनेक संकट, दुःख, वेदना, अडचणी येऊ शकतात. अशा वेळेला आपल्या मनामध्ये शंका, कुशंका, मोह निर्माण होऊ शकतात. अशा वेळेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला राजा म्हणून सांगत आहे की परमेश्वराची इच्छा, परमेश्वराची योजना समजावून घ्या आणि त्या परमेश्वराच्या इच्छेला, योजनेला सामोरे जा, त्याला शरण या. अशा प्रिय बंधू भगिनींनो, तिसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व आजच्या या शुभवर्तमानामध्ये आपल्याला दिसत आहे आणि तो ख्रिस्त राजा म्हणून आपण त्याच्याकडे पाहायला पाहिजे. आणि तो म्हणजे पश्चातापी चोर. पश्चातापी चोर प्रभू येशू ख्रिस्त हा राजा आहे हे वधस्तंभावरनं मान्य करतो. तो त्याच्या चुकांची कबुली देतो. तो त्याने वाईट केलेला आहे, तो पापी आहे, या त्याच्या पापाबद्दल तो दुःख व्यक्त करतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं राज्य पण घोषित करून तो प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो की तुझ्या राज्यामध्ये माझी आठवण कर. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वर्ष देवराज्याची सुवार्ता घोषविली होती. त्याच्या शिष्यांना दाखल्यांद्वारे, लोकांना शिकवणुकीद्वारे, चमत्काराद्वारे, वेगवेगळ्या कृतीद्वारे या देवराज्याची संकल्पना समजविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु लोकांना ती कळली नव्हती. परंतु तो जो पश्चातापी चोर होता त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आपली नजर फिरवली. त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहिलं आणि त्याला जाणवलं की हा खरोखर राजा आहे आणि त्याचं राज्यत्व त्याने मान्य केलं. आणि म्हणून प्रभू त्याला म्हणतो, आज तू माझ्याबरोबर स्वर्ग लोकात असशील. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण जर आपलं लक्ष प्रभू येशू ख्रिस्तावर केंद्रित केलं, तो राजा आहे, तारणारा आहे, मसीह आहे हे आपण कबूल केलं आणि त्याद्वारे आपल्याला त्याचं अनुकरण केलं, तर निश्चितच प्रभू आपलं देखील तारण करील आणि आपल्याला देखील देवराज्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ख्रिस्त राजांचा राजा, युनिव्हर्सल किंग हा सण आज आपण साजरा करीत असताना उपासना वर्षाचा हा जो उच्चांक अनुभव आहे, तो उच्चांक अनुभव आपण घेतला पाहिजे की ख्रिस्ताला आपण राजा म्हणून स्वीकारावं आणि त्याचं राज्यत्व जे आहे ते निर्माण करण्यासाठी आपण त्याचं अनुकरण केलं पाहिजे. ख्रिस्त राजाचा सण साजरा करीत असताना श्रद्धेमध्ये आपण वाढत राहावे आणि त्या श्रद्धेची कृतीत रूपांतर करून देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. प्रिय बंधू भगिनींनो, आज ख्रिस्त राजाच्या सणानिमित्त वसई धर्मप्रांतामध्ये सर्व चर्चीसमध्ये 13 तास ख्रिस्त शरीर साक्रामेंताची आराधना आयोजित केली आहे. प्रिय बंधू भगिनींनो, मी तुम्हाला नम्र निवेदन करतो की आपल्या कुटुंबातील सर्वांनी आपल्या गाव परिवाराला जो तास नेमून दिला आहे त्यावेळेला आपण एकत्रित जाऊन आपण या आराधनेमध्ये सहभागी व्हावे. साक्रामेंतातील ख्रिस्ताची नजर आपल्याकडे यावी आणि आपली नजर त्याच्यावर खेळावी म्हणून प्रयत्न करा. त्याचप्रमाणे संध्याकाळी आपण सामूहिक भक्ती ठेवतो. त्या सामूहिक भक्तीमध्ये सहभागी होऊन आपण जी ख्रिस्त शरीर साक्रामेंताची मिरवणूक करतो ती मिरवणूक आपल्या श्रद्धेची साक्ष आहे. या मिरवणुकीमध्ये आपण प्रार्थनेपूर्वक गायन गात आणि शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी होऊन ख्रिस्त शरीर साक्रामेंताचा आपण जय जयकार करावा, घोषणा करावी म्हणून मी आपणास विनंती करतो. आज आपल्याला विशेष आशीर्वाद संध्याकाळच्या भक्तीमध्ये दिले जाणार आहेत. त्या आशीर्वादाद्वारे आपल्या कुटुंबामध्ये परमेश्वराचं राज्य निर्माण व्हावं, आपल्या गाव परिवारामध्ये आणि आपल्या समाजामध्ये देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी कृपा आणि शक्ती मागूया. आजचा हा आराधनेचा दिवस आपणा सर्वांस पावित्र्यामध्ये वाढण्यासाठी, अध्यात्मामध्ये बळकट होण्यासाठी आणि ख्रिस्त राजाचे खरे सैनिक होण्यासाठी प्रेरणादायी ठरावी
म्हणून मी आपणास शुभेच्छा देत आहे. My dear people of God, the church in Vasai today celebrates the adoration of the Blessed Sacrament. The whole day will be devoted specially for this sacramental adoration, the presence of our Lord Jesus Christ, the universal King, in the Blessed Sacrament. I request all of you to participate in this adoration meaningfully and along with your family. The time allotted for your community, come together as one community, as one family, and participate. Fix your eyes on the presence of Jesus in the sacrament and let Jesus look at you through the sacrament, and let that be an experience of faith. In the evening, there will be an Eucharistic procession and the Blessed Sacrament will be taken for adoration. I request all of you to be present in this procession, take part devotedly and participate in this procession, so that you will get an experience to exhibit your faith and witness your faith. May this adoration and the blessing in the evening give you an experience of deep spirituality, help you to deepen your faith and be true soldiers of the universal King, Christ the King.